रतिरूपा माताजी हा श्लोक 26 पासून आहे ना? हो हो प्रभूजी, ओके. 26. जय श्री श्री राधा माधव जी की जय. श्री श्री राधा गोविंद देव भगवान की जय. श्री श्री गौर निताय भगवान की जय. श्रील प्रभुपाद की जय. जय राधा माधव जय कुंज बिहारी. जय राधा माधव जय कुंज बिहारी. जय गोपी जन वल्लभ जय गिरिवर धारी. जय गिरिवर धारी. जय गोपी जन वल्लभ जय गिरिवर धारी. जय गिरिवर धारी. जय यशोदानंदन जय ब्रज जनरंजन. जय यशोदानंदन जय ब्रज जनरंजन. जय जमुना तीरावनचारी जय कुंज बिहारी. जय जमुना तीरावनचारी जय कुंज बिहारी. जय राधा माधव जय कुंज बिहारी. जय राधा माधव जय कुंज बिहारी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद. श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि भक्तवृंद. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. जय राधा गोविंद श्री राधे. जय राधा गोविंद श्री राधे. जय जगन्नाथ
जय बलदेव जय सुभद्रा जगन्नाथ स्वामी नयन पथगामी नयन पथगामी तव तुमे जय गौरानिताय जय गौरानिताय जय गौरानिताय जय गौरानिताय जय जय प्रभुपाद 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 जय जय गुरुदेव 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 हरिनाम संकीर्तन की जय श्री प्रभुपाद की जय श्री श्री राधा गोविंद देव श्री गौरनिताय जी की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजाता सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त श्रीराधाकान्त नमोऽस्तु ते तप्त काञ्चन गौरांगी श्रीराधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वां च कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर
श्रीवास आदि गौर भक्त वृंदा, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. प्रभुजीच माताजीच आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये. तर आपण मागचे काही श्लोक पाहत आहोत, कशा प्रकारे भीष्मदेव जे की 12 महाजनांपैकी एक आहेत, ते इथे आपल्या स्वतःच्या उदाहरणावरून युधिष्ठिर महाराज, पांडव आणि पूर्ण जगाला, तुम्हाला मला सर्वांना शिकवत आहेत, की पूर्णपणे भगवत चैतन्यामध्ये स्वतःला कशा प्रकारे तयार करावं हे शरीर सोडण्यासाठी. आणि महाजन म्हणजे महाजनो येन गता सपंथा, की ते स्वतःच्या उदाहरणावरून असे भगवंतांचे महान भक्त सर्वसामान्य लोकांना भगवंतांच्या भक्तीबद्दल शिकवतात. आणि आजची चर्चा सुरू करण्याच्या अगोदर मला एक छोटीशी अनाउन्समेंट करायची होती, की भगवंतांनी ज्या प्रकारे जग बनवलेलं आहे, त्या प्रकारे तुम्हाला पण आश्चर्य वाटेल, की प्रभूजी कसं काय प्रत्येक वेळेस कोणतीतरी अशाच प्रकारची एक अनाउन्समेंट आपल्या सेशनमध्ये होते. पण मला पण आश्चर्य वाटत आहे, की किती पुन्हा-पुन्हा त्याच प्रकारचे अनुभव पाहायला मिळत आहेत, की काल शनिवार होता आणि वीकेंडची सुरुवात. तर काल मंदिरामध्ये सेवा होती मला एक, आणि सकाळी मिसेसचा कॉल आल्यानंतर एक बातमी मिळाली, की पुण्यातल्याच भक्तांच्या काँग्रिगेशनमधले एक खूप जवळचे फॅमिली, फ्रेंड्स आणि खूप छान भक्त, हिज ग्रेस पार्थ प्राण प्रभूजी, म्हणजे की हार्डली प्रभूजींचं वय जास्त नाही, पण 45-46 वगैरे असेल. त्यांना काल कार्डियाक अरेस्ट आलं सकाळी मंगल आरती झाल्यानंतर, आणि भक्त घरात असताना आणि प्रभूजींनी आपला देहत्याग केला. तर तुमच्या लक्षात असेल, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस असं काही झालं, की त्या भक्तासाठी, त्या जीवासाठी प्रार्थना करण्यासाठी विनंती करतो. आणि सर्वात पहिल्यांदा ह्या वर्षामध्ये तुम्हाला मी प्रार्थना करण्यासाठी विनंती केली होती अराउंड 30 जानेवारीच्या वेळेला, ज्यावेळेस की मुलीच्या शाळेमध्ये एका दुसऱ्या विद्यार्थी मुलीचा अपघात झालेला, आणि लहान मुलगी होती अराउंड 11-12 वर्ष वयाची. त्याच्यानंतर मला लक्षात नाही, की एखादा असा पंधरवडा पण गेला असेल, ज्यावेळेस काही ना काहीतरी अशी गोष्ट पाहण्यात आलेली नाही. तर याच्यावरून सांगण्याचा एकच निष्कर्ष निघतो, की शास्त्र म्हणा किंवा साधू संत म्हणा, एवढ्या तळमळीने त्यांनी एकाच गोष्टीसाठी आपल्याला एवढं सर्व शास्त्र, तत्वज्ञान, कृष्ण भक्तीचं ज्ञान दिलेलं आहे, की जो वेळ आपल्या हातात आहे, त्याचा योग्य वापर करून आपण आपल्या ह्या परीक्षेसाठी तयार असलं पाहिजे. कारण ही परीक्षा, जसं मी नेहमी म्हणत असतो, कधीही आपल्याला सांगून येणार नाहीये. आणि या परीक्षेला दुसरा चान्स ह्या जन्मात तरी मिळणार नाही. ह्या परीक्षेला एक अटेम्प्ट म्हणजे एक जन्म, आणि तो पण मनुष्य जन्म हा खूप खूप भाग्यशाली जन्म आहे. कारण 84 लाख योनींमधून वेगवेगळ्या प्राणीमात्रांच्या, वेगवेगळ्या पशुपक्ष्यांच्या, जीवमात्रांच्या शरीर स्वीकारल्यानंतर अंततः आपल्याला मनुष्य देह प्राप्त होतो. तर त्याच्यामुळे जरूर आपण प्रयत्न करायला पाहिजे, की जो वेळ हातात आहे, त्या वेळेमध्ये भगवंतांची प्रामाणिकपणे, गंभीरतेने भक्ती करून स्वतःला तयार ठेवलं पाहिजे. कारण आपण बघतो, की आजकाल जग एवढं अनएक्सपेक्टेडला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? त्याला आपण अनपेक्षित. अनपेक्षित, एवढं अनपेक्षित. अनपेक्षित होत आहे, की पहिल्या काळामध्ये जसं आपण बघतो, की भगवंत श्रीकृष्णांच्या काळामध्ये, द्वापार युगामध्ये, ज्यावेळेस उग्रसेन महाराज, श्रीकृष्णांचे देवकीच्या बाजूचे आजोबा, हे ज्यावेळेस राजा होते, कंसाचे वडील, त्यावेळेस आपण बघतो, की एवढ्या धार्मिक
रीतीने व्यवस्थित गोष्टी व्हायच्या, की एका वडिलांचा मुलगा हा वडिलांच्या अगोदर गेला, मृत्यू झाला. तर ते राजाकडे कंप्लेन करायला गेले होते, की तुम्ही जरूर धर्माच्या पालन करण्यामध्ये कुठेतरी खोट आहे. म्हणून म्हणून तुम्ही हे असं अघटित घटत आहे. तर उग्रसेन महाराजांनी मान्य केलं होतं आणि ते राजसिंहासनावरून पायउतार होण्यासाठी तयार होते. परंतु नंतर श्रीकृष्णांनी प्रयत्न करून यमलोकातून साक्षात ह्या जीवाला परत आणण्यात यश प्राप्त केलं. तर त्या काळामध्ये एक अशी अघटित घटना घडत होती, तर भगवंत स्वतः उपस्थित असताना. पण आजकाल कलियुगामध्ये आपण बघतो, की एकानंतर दुसरे, दुसऱ्यानंतर तिसऱ्या अशा अघटित घटनाच खूप साऱ्या ऐकण्यात येतात. आणि भगवंत ज्यावेळेस कोणतीही घटना आपल्या आजूबाजूला घडते, त्यावेळेस भगवंतांचा निश्चित असा एक हेतू हा पण असतो, की आपण पण त्याच्यातून काही शिकण्यासारखं आहे. भक्ती मार्ग तीव्रतेने अर्जंटली म्हणजे लगेचच अर्जंटलीला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? तत्परतेने किंवा तत्परतेने. हां, तत्परतेने स्वीकारण्यासाठी त्वरित प्रभू. हां, तात्काळ त्वरित तत्काळ त्वरित तत्परतेने स्वीकारायला पाहिजे आणि भगवंतांच्या भक्तीमध्ये लवकरात लवकर प्रगती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण युधिष्ठिर महाराज यांना ज्यावेळेस यक्षाचा प्रश्न आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे ती कथा. आम्हाला 10वी मध्ये इंग्रजीमध्ये धडा होता यक्षाज क्विज. त्याच्यामध्ये आपण बघतो, की यक्ष म्हणजे यमराज स्वतः एकदा 5ही पांडव खूप तहानलेले असतात आणि जवळच एक तलाव असतो. तर तिथे अगोदर नकुल, सहदेव, मग नंतर भीमसेन जातात. अर्जुन जातो, नंतर भीमसेन जातात. परंतु यापैकी कुणीही परत येत नाही. कारण तिथे कोणीही पाणी पिण्यासाठी गेल्यानंतर पाणी पिण्याच्या अगोदर यक्षाच्या प्रश्नाचं उत्तर देणं आवश्यक असतं. आणि शेवटी युधिष्ठिर महाराज जातात. आपल्या 4ही भावंडांना मूर्छित अवस्थेमध्ये, बेशुद्ध अवस्थेमध्ये पाहून खूप दुःखी होतात आणि त्यावेळेस यक्ष त्यांना प्रश्न विचारतो, तो विचारतो, की माझ्या प्रश्नाचं वेळेत उत्तर न दिल्यामुळे आणि पाणी पिण्यासाठी गडबड केल्यामुळे हे सर्व मूर्छित झालेले आहेत. तर आपल्याला पण ही गती प्राप्त व्हायची नसेल, तर आपण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि त्यावेळेस यक्ष जे प्रश्न विचारतात युधिष्ठिर महाराजांना, की या जगातील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कोणती आहे? त्यावेळेस युधिष्ठिर महाराज कोणतं उत्तर देतात? प्रभुजीच, माताजीच, कोणतं उत्तर दिलेलं आहे युधिष्ठिर महाराजांनी? मृत्यू ही सगळ्यात अद्भुत गोष्ट आहे आणि मनुष्य अजूनही अशा याच्यात आहे की लाखो वर्ष आपल्याला जगायचं आहे आणि त्याच्यामध्ये आहे ही आश्चर्यचकित गोष्ट आहे खरी की गोष्ट आहे. साक्षात मृत्यूला तर हा श्लोक आहे तो जो युधिष्ठिर महाराजांनी यमराजांना अ, सांगितलेला, की "अहनि अहनि भूतानि गच्छन्तीथ यमालयं शेषस्थावरम् इच्छन्ति किम आश्चर्यम् अतः परम्." की प्रत्येक क्षणाला शेकडो, हजारो जीव हे मृत्यूला प्राप्त करत आहेत, यमालयामध्ये जात आहेत. परंतु जे राहिलेले बाकी आहेत, ते असा विचार करत आहेत, की "अरे, किती आश्चर्य आहे, की हा व्यक्ती मृत्यू झाला, त्या व्यक्तीचा मृत्यू झाला." परंतु असा विचार करत आहेत, की आपण मात्र त्यामधले नाहीत. आपल्याला आपण अमृत घेऊनच आलेलो आहोत. ते विचार करतात, की "वी विल नेव्हर मीट डेथ, बट वी विल लिव्ह फॉरएव्हर." आपण नेहमीकरता राहू, कधीही मृत्यू होणार नाही. तर हे खूप आश्चर्याची गोष्ट आहे, असं युधिष्ठिर महाराज यमराजांना सांगतात आणि मग त्यावेळेस यक्ष प्रसन्न होतात आणि बाकीच्या 4 मूर्छित झालेल्या पांडवांना पण ते पुन्हा जिवंत करतात. तर सांगण्याचा हेतू हा, की मला पण आश्चर्य वाटत आहे, की दर 8 दिवसांना, 15 दिवसांना मी तुमच्याजवळ ही विनंती घेऊन इथे हजर असतो. परंतु कशाप्रकारे आजूबाजूला घटना घडत आहेत, जरूर आपण त्याच्यातून काहीतरी बोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हरे कृष्ण. तर आपण भीष्मदेवांच्या शिकवणी पुढे सुरू करू. श्लोक क्रमांक 26. कृपया तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा.
तर आतापर्यंत युधिष्ठिर महाराजांना समजावून सांगताना आपण पाहिलेलं आहे की भीष्मदेव कशा प्रकारे त्यांना सांगतात की हे युधिष्ठिर, या जगामध्ये, हरे कृष्णा, रतिरूपा माताजी थोडस लक्ष ठेवा माताजी, हरे कृष्ण. Yes. या जगामध्ये अंततः भगवंतांची काळ रूपाची जी शक्ती आहे त्याच्या पुढे कोणाचंही काही चालत नाही, आणि हे सर्व या काळ रूपाच्या शक्तीचाच प्रभाव आहे हे युधिष्ठिर, की तुम्ही एवढं धर्माचं पालन करणारे 5 भावंड, नाही भावंड, 5 भावंड हे लहानपणापासून एवढं धर्माचं आचरण करत असताना पण तुम्हाला एवढ्या संकटांना सामोरं जावं लागलं, तुमच्या जीवावर एवढे प्रयत्न झाले ठार मारण्यासाठी कौरवांकडून वगैरे, राज्य चुकीच्या रीतीने घेतलं गेलं, पत्नीचा अपमान झाला, तुम्हाला वनवास भोगावा लागला, आणि अंततः आता कुरुक्षेत्राचे युद्ध होऊन तुम्ही अंततः राजा झालेला आहात. तर भगवंतांच्या काळरूपा शक्ती पुढे शिवाय दुसरं कोणतंही आपण कारण देऊ शकत नाही. त्यानंतर भीष्म पितामह युधिष्ठिर महाराजांना आता उपदेश करत आहेत, कशा प्रकारे युधिष्ठिर महाराजांनी भगवंतांची इच्छा म्हणून हे राज्य स्वीकारावं, आणि कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये एवढे लाखो, हजारो, करोडो क्षत्रिय मारल्या गेल्यामुळे जी प्रजा ही भयभीत अवस्थेत आहे, कन्फ्यूज म्हणजे असमंजस. कन्फ्युजला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभूजीच माताजीच? गोंधळलेल्या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे. तर एक राजा म्हणून तुम्ही त्यांना स्थैर्य, त्यांना धीर देणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि कशा प्रकारे युधिष्ठिर महाराजांनी धर्माने राज्य चालवायला पाहिजे, वेगवेगळ्या वर्णाश्रम व्यवस्थेमधले कशा प्रकारे वेगवेगळ्या मनुष्यांचे वेगवेगळे कर्तव्य आहेत, त्याविषयी भीष्मदेव आता इथे शिकवत आहेत युधिष्ठिर महाराजांना. तर कृपया हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. पुरुष स्वभाव विहिता यथा वर्णम यथाश्रमम वैराग्य राघोपादिभ्याम आम्नात उभयलक्षणान् आपल्यापैकी कुणाला वाचायचं आहे हरे कृष्ण तात्पर्य? हा, संजना माता. आणि बाकीचं ज्यांना कुणाला वाचायचंय त्यांनी पण हात रेज करून ठेवा. संजना माताजी. प्रभूजी तात्पर्य आणि अनुवाद दोन्ही वाचू. हा, येस माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. युधिष्ठिर महाराजांच्या प्रश्नानंतर भीष्मदेवांनी व्यक्तीच्या स्वभाव धर्मानुसार सांगितलेल्या सर्व वर्णांचे व आश्रमांचे धर्म स्पष्ट केले. नंतर त्यांनी वैराग्य व आसक्ती यामुळे निर्माण होणाऱ्या निवृत्ती आणि प्रवृत्तीपर धर्मांचे पद्धतशीरपणे वर्णन केले. तात्पर्य: परमेश्वराच्या इच्छेने 4 वर्ण व 4 आश्रम यांची निर्मिती झाली. व्यक्तीच्या दैवी गुणांना चालना मिळून त्याने आत्मज्ञानाच्या दिशेने क्रमाने वाटचाल करावी आणि योग्य आचरण ठेवून ऐहिक बंधनातून व बद्ध जीवनातून सुटका करून घ्यावी, हा वर्णाश्रम संस्थेचा उद्देश. बहुतेक सर्व पुराणातून हा विषय याच दृष्टिकोनातून मांडलेला आहे. तसेच महाभारतात शांती पर्वाच्या 60व्या अध्यायापासून पुढे भीष्मदेवांनी हीच गोष्ट अधिक विस्ताराने स्पष्ट केली आहे. मानवी जीवनाची आपण थोडस पॉज घेऊ माताजी. तर इथे भागवत काय सांगत आहे आपल्याला, वर्णाश्रम संस्थेचा पाया काय, कशासाठी वर्णाश्रम संस्था भगवंतांनी बनवली आहे. आपण 4थ्या अध्यायामध्ये पाहतो, भगवंत कृष्ण सांगतात की चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः, की ही जी वर्णाश्रम व्यवस्था बनवलेली आहे भगवंतांनी, ज्याचं की कलियुगामध्ये आपल्याला खूप विद्रूप रूप पाहायला मिळतं. विद्रूप रूप म्हणजे भगवंतांनी अशा प्रकारची व्यवस्था कधीच बनवली नाही की जन्माच्या आधारावर, कधीच बनवलेली नाही. भगवंतांनी बनवलेली गुण आणि कर्म, त्या व्यक्तीचे गुण कसे आहेत, त्या व्यक्तीचं आचरण कसं आहे, या बेसिसवर ठरवलं जावं आणि त्या प्रकारे त्यांच्या त्या व्यक्तीचा कशा प्रकारे हे ठरावं.
तर इथे भागवत आपल्याला सांगत आहे, या वर्णाश्रम व्यवस्थेचा जो पाया आहे, तो आहे त्या कर्माच्या व्यक्तींना दैवी गुणांना चालना मिळावी. म्हणजे भगवंतांच्या भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी जे गुण आहेत, आत्मज्ञानाच्या विज्ञानामध्ये प्रगती करण्यासाठी, त्या प्रगतीसाठी अनुकूल गुण हे वाढत राहावे, त्यांना चालना मिळावी, या कारणासाठी वर्णाश्रम व्यवस्था भगवंतांनी बनवलेली आहे. येस संजना माताजी, पुढे चला. हो प्रभूजी, हरे कृष्ण. हरे मानवी जीवनाची यशस्वी सांगता होण्यासाठी सुसंस्कृत व्यक्तीला प्रशिक्षित करण्याकरता वर्णाश्रम धर्माची योजना आखण्यात आली आहे. आहार, निद्रा, भय व मैथुन यातच जीवन व्यतीत करणाऱ्या शूद्र प्राण्यांपेक्षा मानवी जीवन हे आत्मज्ञानामुळेच आगळे ठरत असते. भीष्मदेवांनी सांगितल्याप्रमाणे पुढील 9 गुण मनुष्यासाठी आवश्यक आहेत. 1. क्रोधाविष्ट न होणे. 2. असत्य भाषण न करणे. 3. संपत्तीची समान वाटणी करणे. 4. क्षमाशील असणे. 5. धर्मपत्नीपासूनच प्रजा निर्माण करणे. 6. शरीर स्वच्छ व मन पवित्र ठेवणे. 7. वैरभाव न बाळगणे. 8. साधी राहणे. 9. आपले चाकर अथवा अधीन जणांना आधार देणे. हा प्राथमिक गुणांचा अभाव असलेल्या व्यक्तीस सुसंस्कृत म्हणता येणार नाही. याखेरीज ब्राह्मण, बुद्धिमान लोकांनी, शासनकर्त्यांनी, व्यापारी वर्गाने आणि कामगार वर्गाने वेदशास्त्रात सांगितलेल्या आपापल्या व्यावसायिक कर्तव्याचे पालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या विशेष गुणवत्तेचे संपादन केले पाहिजे. ब्राह्मण वर्गासाठी इंद्रिय निग्रह हा अत्यावश्यक गुण आहे. सर्व नीतिमत्तेचा तो मूलाधार आहे. धर्मपत्नी संबंधी सुद्धा लैंगिक सुखाची अपेक्षा नियंत्रणातच राखली पाहिजे. म्हणजेच कुटुंब नियोजन आपोआपच होईल. वेद मार्गाचे अनुसरण न करणारा बुद्धिमान मनुष्य स्वतःच्या श्रेष्ठ गुणांचा दुरुपयोग करीत असतो. याचाच अर्थ त्याने वेद वाङ्मयाचा, विशेषतः भागवत व भगवद्गीता यांचा सखोल अभ्यास केला पाहिजे. शास्त्राने निषिद्ध ठरवलेल्या गोष्टी त्याने करू नये. मद्यपान किंवा धूम्रपान करणारी व्यक्ती शिक्षक होऊ शकत नाही. आधुनिक शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षकाच्या नैतिक चारित्र्याचे मूल्यमापन न करता केवळ ग्रांथिक पांडित्यच विचारात घेतले जाते. म्हणून शिक्षण पद्धतीचा हाच परिणाम होतो की लोक उच्च बुद्धिमत्तेचा अनेक प्रकारे दुरुपयोग करतात. हो. धन्यवाद. आपण इथे थोडं पॉज घेऊ, कारण हे तात्पर्य थोडंसं मोठं आहे. आपण स्टेप बाय स्टेप वन घेऊ. तर इथे सांगितलंय की कशा प्रकारे आहार, निद्रा, भय आणि मैथुन याच्यामध्ये जर आपण जीवन व्यतीत केलं, तर शास्त्र सांगत आहेत की आपण द्विपाद पशु आहोत, म्हणजे 2 पायांचे प्राणी आहोत. त्या प्राण्यांमध्ये आणि मनुष्यामध्ये जास्त काही फरक नाहीये. तर खूप छान श्लोक आहे. आहार, निद्रा. तर हा श्लोक खूप छान आहे. आपण पण पाठ करू शकता, लक्षात ठेवू शकता. तर हा कोणत्या महाभारतामध्येच एका पर्वामध्ये, एका स्पेसिफिक पर्वामध्ये, एका भागामध्ये हा श्लोक येतो. तर कृपया तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. आहार, निद्रा, भयमैथुनं च. आहार, निद्रा, सामान्यम् एतत् पशुभिर्नराणाम्. धर्मो हि तेषाम् अधिको विशेषो. धर्मो हि तेषाम् अधिको विशेषो. धर्मेण हीनः पशुभिः समानाः. पशुभिः समानाः. तर याच्यामध्ये सांगितलं आहे की आहार, निद्रा, भय आणि मैथुन. म्हणजे आहार आणि निद्रा तर क्लिअर आहे. भय म्हणजे स्वतःला डिफेंड करणे. भय म्हणजे स्वतःला दुसऱ्या प्राणीमात्रांपासून, आर्थिक संकटांपासून, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींपासून स्वतःचं आणि कुटुंबाचं संरक्षण करणे, हे झालं भय. आणि मैथुनम म्हणजे ऑफस्प्रिंग्स, म्हणजे पुढचे मुलं, पुढची पिढी जन्माला घालणे. तर ह्या 4 गोष्टी ज्या आहेत, आहार, झोप, स्वतःला आणि आपल्या जवळच्यांची संरक्षण करणे आणि पुढची पिढी निर्माण करणे. ह्या 4 गोष्टी ज्या आहेत,
त्या केवळ मनुष्यच करत नाही, तर वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी मात्र पण ह्या खूप उत्कृष्ट प्रकारे ह्या गोष्टी करतात. जसं की आपण पाहतो, की वाघाचं, सिंहाचं बाळ पण त्या बाळाला मोठं करताना, त्या पिल्लाला मोठं करताना आई शिकवते, की बाबा कशाप्रकारे शिकार करायला पाहिजे, जेणेकरून ते पिल्लू उद्या मोठं झाल्यानंतर उपाशी राहू नये. त्याच प्रकारे खायचं कसं, स्वतःचं अन्न कसं प्राप्त करायचं, स्वतःचं संरक्षण कसं करायचं, ह्या गोष्टी प्राणी मात्र पण शिकवतात. जर आपण तेवढ्यावरच स्वतःला सीमित ठेवलं, तर शास्त्र सांगत आहे, की जोपर्यंत आपण धर्म आणि धर्माच्या तत्वांचं विशेष रीतीने समजून घेऊन पालन करत नाही आपल्या जीवनामध्ये, ती एकच गोष्ट अशी धर्माच्या तत्वांचं पालन करणं, जी मनुष्याला विशेष ठरवते, जी मनुष्य जीवन हे प्राणी जीवनापासून वेगळं ठरवते. आणि जर ह्या धर्माच्या तत्वांचं आपण पालन नाही केलं, तर आपण काय आहे? द्विपाद पशु आहे. धर्मेण हीन पशुभिः समानाम. आपलं जीवन हे पशूंपेक्षा जास्त वेगळं नाहीये, फारसं वेगळं नाहीये. ते कदाचित रस्त्यावर अन्न स्वीकारत असतील. आपण कदाचित 5 स्टार हॉटेलमध्ये किंवा खूप चांगल्या डायनिंग रेस्टॉरंटमध्ये अन्न घेत असू. क किंवा ते कदाचित रस्त्यावर जमिनीवर पहुडलेले असतील प्राणी आणि आपण खूप चांगल्या भारीच्या ब्रँडेड बेडवर झोपत असू. परंतु ज्या मूलभूत रीतीने ज्या आपले जे ॲक्टिव्हिटीज आहेत, आपले जे कार्य आहेत, ते प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक नाहीये, जर आपण धर्माच्या तत्वांचं पालन करत नसू मनुष्य जीवनामध्ये तर. तर इथं श्रीमद भागवतामध्ये आपल्याला सांगितलं आहे, की आहार, निद्रा, भय व मैथुन यातच जीवन व्यतीत करणाऱ्या क्षुद्र प्राण्यांपेक्षा मानवी जीवन हे आत्मज्ञानामुळेच आगळे ठरत असते. तर या पशूंपासून जर आपल्याला स्वतःला वेगळं ठरवायचंय, तर आपल्याला धर्माच्या तत्वांचं किंवा आत्मज्ञान हे प्राप्त करण्याचं स्टेप्स, विधी माहिती पाहिजे. आणि भीष्मदेवांनी सर्वात अगोदर ते जेनेरिक प्रिन्सिपल म्हणजे सामान्यरित्या सर्व मनुष्यांसाठी, मनुष्य होण्यासाठी आवश्यक जे तत्व आहेत ते सांगितले आहेत, की मनुष्याने क्रोधाविष्ट न होणे. क्रोधाविष्ट न होणे म्हणजे वी शुड नॉट बी इम्पल्सिव्ह. इम्पल्सिव्ह म्हणजे मला आता कोणी काही बोललं, मला आता एखादी मनात भावना आली आणि लगेच मी त्या भावनेवर ॲक्ट केलं, लगेच त्या भावनेवर कृती केली, तर ते झालं इम्पल्सिव्ह बिहेवियर, जे की प्राण्यांचं असतं. प्राणी काही सदसद्विवेक बुद्धीने विचार करत नाहीत, स्वतःचा विवेक वापरत नाहीत, काय योग्य काय नाही. पण मनुष्याने तो विवेक वापरणं आवश्यक आहे. कधीही असत्याचा आधार न घेणं, कधी असत्य न बोलणं, संपत्तीची समान वाटणी करणे, क्षमाशील असणे. क्षमाशील असणे हे विशेषतः जे भगवद्गीतेत 18व्या अध्यायामध्ये 42वा श्लोक, आपण एकदा श्लोक पाहू तो, ज्याच्यामध्ये अठरा 42 ज्याच्यामध्ये भगवंत वेगवेगळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांचे वेगवेगळ्या प्रकारचे गुण, विशेष गुण देतात. त्याच्यामध्ये जे ब्राह्मणिकल क्वालिफिकेशन, आणि याचा अर्थ असा नाही की एका विशिष्ट ग्रुपनेच हे फॉलो करावेत. सर्वांसाठी हे जे गुण सांगितले आहेत भगवद्गीतेमध्ये, ते खूप महत्त्वाचे आहेत. आणि कोणते गुण भगवंत सांगतात इथे 18व्या अध्यायामध्ये? हा पण श्लोक तुम्ही एकदा म्हणण्याचा प्रयत्न करा. शमोदमस्तपः शौचम्. शमोदम शमोदमस्तपः शौचम् शौचम् क्षान्तिरार्जवम् एव च. शान्ति क्षान्तिरार्जवम् एव च ज्ञानं विज्ञानम् आस्तिक्यम्. ज्ञानम् आस्तिक्यम् आस्तिक्यम् ब्रह्मकर्म स्वभावजम्. ब्रह्म कर्म स्वभावः. स्वभाव तर जे ब्राह्मणिकल क्वालिफिकेशन, ब्राह्मणिकल पात्रता आहे, त्याचे गुण भगवंत सांगतात भगवद्गीतेमध्ये. शम, दम, तप, शौचम. असा व्यक्ती खूप शांत, त्याचं इंद्रियांवर पूर्ण प्रकारे नियंत्रण असलं पाहिजे, तपस्या करणारा असला पाहिजे, त्याच्यामध्ये शुद्धता पाहिजे, आतमधली, हृदयामधली आणि बाहेरची पण. आणि त्याच्यामध्ये टॉलरन्स, टॉलरन्स म्हणजे सहन करण्याची सहनशीलता असली पाहिजे, प्रामाणिकता असली पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे,
बुद्धी असली पाहिजे आणि धार्मिक तत्वे माहिती असली पाहिजेत. हे जर सर्व गुण असतील तर तो व्यक्ती हा ब्राह्मणिकल त्याच्यामध्ये पात्रता आहे. आणि असा व्यक्ती शास्त्र सांगतं, की जर एखाद्या चांडाळ कुळामध्ये जरी जन्मलेला असेल, तरी पात्रतेनुसार, ह्या गुणांच्या पात्रतेनुसार त्या व्यक्तीला ब्राह्मण किंवा त्यापेक्षाही श्रेष्ठ समजलं जाऊ शकतं, जर हे गुण असतील तर. तर आत्ता श्रीमद भागवतामध्ये भीष्मदेव सांगत आहेत, की ह्या गुणांची जी अ, जडण-घडण, कल्टिव्हेशनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभुजीज, माताजीज? डेव्हलप करणे, मशागत करणे. जोपासणे जोपासणे मशागत जोपासणे. हां, हां. मशागत ही शेतीमध्ये करतो प्रभू आपण. गुणांमध्ये जोपासणे हा छान शब्द आहे, की हे गुण आपण जोपासायला पाहिजे. हे गुण आपण स्वतः प्रयत्न करून याचा अर्थ पाहिजे, की मी जर आता कृष्ण भावनेमध्ये एवढ्या गोष्टी शिकून पण राग आल्यानंतर घरच्यांना, आई-वडिलांना म्हणा, पत्नीला म्हणा, पतीला म्हणा, मुलांना म्हणा, लगेच जर ओरडत असेल इम्पल्सिव्हली, तर एवढं तत्वज्ञान सगळं हे करून पण शेवटी काय, कालचा गोंधळ बरा होता. त्याच्यामुळे आपल्याला हे तत्व आचरणात आणणं खूप आवश्यक आहे. जोपर्यंत भागवतातल्या ह्या शिकवणी आपण आचरणात आणत नाही प्रभुजीज, माताजीज, तोपर्यंत हे ज्ञान शून्य उपयोगाचं आहे. नुसतं थिअरी माहिती असणं उपयोगाचं नाही. तर हे आपण आचरणात आणायला पाहिजे. धर्मपत्नीपासूनच प्रजा निर्माण करणे. तर शास्त्रामध्ये मनुष्य जन्मामध्ये आणि प्राणी जन्मामध्ये थोडासा फरक सांगितलाय, की कुत्रे, मांजर, डुक्कर आणि बाकीचे पशु यांना काही एकपत्नी व्रत वगैरे अशा काही गोष्टी नसतात. त्यांना मनात आलं ते संबंध ठेवा आणि उद्याचं उद्या बघू. परंतु मनुष्य जीवन तसं नाही. मनुष्य जीवनामध्ये नियम घालून दिलेले आहेत आणि त्याच प्रकारे जे धर्माचे 4 रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल जे नियम शास्त्राने दिलेले आहेत, त्याच्यापैकी एक आहे, की मनुष्याने वी शुड बी लॉयल. त्याला आपण मराठीत म्हणतो, की पत्नीने पतिनिष्ठ किंवा पतीने पत्नीनिष्ठ राहायला पाहिजे. धर्मपत्नीपासूनच प्रजा निर्माण करायला पाहिजे. त्याचप्रमाणे शास्त्र ज्यावेळेस स्वच्छतेबद्दल सांगतात, आत्ता आपण जो श्लोक पाहिला त्याच्यामध्ये शौचम हा शब्द आहे. शौचम म्हणजे स्वच्छता. अ, शौच हां, प्युरिटी, शुद्धता. आणि ही स्वच्छता केवळ आतमधली किंवा बाहेरची नाही. जसं की बाहेरच्या स्वच्छतेसाठी आपण बघतो, की हँड वॉश वापरतात लोकं. 2 वेळा व्यवस्थित अंघोळ करतात किंवा किमान एकदा तरी रोज व्यवस्थित स्वच्छपणे अंघोळ करतात. तर ही झाली बाहेरची स्वच्छता, कपडे स्वच्छ घालतात. त्याच प्रकारे शास्त्र सांगतात, की मन पण पवित्र असणं आवश्यक आहे. आणि ज्या प्रकारे शरीरासाठी आपण रोज स्वच्छ अंघोळ करतो, त्याच प्रकारे मन स्वच्छ ठेवण्यासाठी आपण भगवंतांचं नामस्मरण करणं आवश्यक आहे. चैतन्य महाप्रभू सांगतात शिष्टाष्टकामध्ये, चेतो दर्पण मार्जनम. दर्पण म्हणजे आरसा आणि हरे कृष्ण महामंत्र, हरिनाम जप हे त्या मनाच्या आरशाला रोज स्वच्छ करण्यासारखं आहे. आणि हे आरसा इतके वर्षोनवर्ष धूळ खात बसलेला आपला, की त्याच्यावर 1 नाही, 2 नाही, धुळीचे लेयर्स, थर साचलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला त्याला स्वच्छ करणं आवश्यक आहे. जर आपल्याला त्या आरशामध्ये स्वतःला भगवंतांच्या अंशाच्या रूपात पाहायचं असेल, भगवंतांना जर पाहायचं असेल तर. तर शरीर स्वच्छ करायला पाहिजे, मन पवित्र ठेवायला पाहिजे. वैरभाव न बाळगणं. वैरभावाला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो व्हेंजन्स, की आपण कुणाबद्दलही कटुता म्हणा, बदल्याची भावना म्हणा, वैरभाव म्हणा, न ठेवायला नाही पाहिजे. कारण की असं सांगतात, की वैरभाव, ईर्ष्या या अशा गोष्टी आहेत, की एका जळत्या कोळशाला आपल्या हातात ठेवण्यासारखं आहे. जळत्या कोळशाला जर आपल्या हातात ठेवलं, की आपण कुणाच्या दुसऱ्याच्या अंगावर टाकू, तर काय होईल प्रभुजीज, माताजीज? सर्वात अगोदर आपला हात जळेल. आपला हात आपलाच जळेल. हात. आपला हात जळेल म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला काही चुकीचं इजा करण्याच्या अगोदर तो जळता कोळसा आपल्याला इजा करेल. त्याच्यामुळे या जगामध्ये ज्या कोणत्या गोष्टी होतात, ह्या आपल्याच आधीच्या कार्याचं कोणत्या ना कोणत्या प्रकारे फळ आहे. त्याच्यामुळे ते फळ शांतपणे स्वीकारणं आणि वैरभावाची भावना न बाळगणं हे आवश्यक आहे, जर आपल्याला या भौतिक जगातून बाहेर पडायचंय.
जर भौतिक जगामध्येच अडकून राहायचे तर मग काही हरकत नाही. हे सगळे वैरभाव वगैरे मग इथेच पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा ह्याच भौतिक जगामध्ये यावं लागेल. आणि साधी राहणी. साधी राहणी म्हणजे आपल्या ज्या गरजा आहेत, भक्तीमध्ये आल्यानंतर आपल्या गरजा साध्या ठेवायला पाहिजेत. साध्या ठेवायला पाहिजेत म्हणजे जर 1 बीएचके, 2 बीएचके मध्ये जर आपण व्यवस्थित राहत असू, तर आपल्याला 3 बीएचके किंवा विला, बंगलोची गरज नाहीये. कारण विला, बंगलो बांधताना अजून काय होईल प्रभुजीच माताजी त्यासोबत तो काही फुकट येणार नाहीये. त्याच्यासाठी आयुष्यातली 10, 20, 30 वर्ष आपल्याला पुन्हा व्यतीत करावं लागणार आहेत ते बँकेचे ई-एम-आय फेडण्यामध्ये. त्याच्यामुळे जेवढं काही आपल्याला बेसिक गरजा आहेत, ह्या जगामध्ये राहून आध्यात्मिक जीवन परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी तेवढ्या जर भगवंतांच्या कृपेने येत असतील, तर त्याच्यामध्ये मनुष्याने समाधानी राहायला पाहिजे. आपण काही सेशन्स पूर्वी चर्चा केलेली 3 गोष्टी मनुष्याने कधी पण समाधानी असलं पाहिजे. कोणत्या 3 गोष्टी आहेत त्या? प्रभुजी, माताजी लक्षात आहे कुणाच्या? त्या 3 पैकी 2 माझ्या लक्षात आहे. तिसरी मला पण थोडं लक्षात आणावं लागेल. एक आपण सांगितलेलं, की अन्न भगवंतांच्या कृपेने जे अन्न आपल्या ताटलीमध्ये येत आहे, आपण त्याच्याबद्दल समाधानी राहायला पाहिजे. खूप जास्त ऑप्युलंट म्हणजे खूप जास्त ऐश्वर्य पूर्ण असं अन्नासाठी कधीही आपण इच्छा करू नको. त्याच प्रकारे पतीसाठी पत्नी किंवा पत्नीसाठी पती जे भगवंतांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये मिळाले, त्याच्यामध्ये आपण समाधानी राहायला पाहिजे. अन्न, स्पाउस आणि अजून एक तिसरी गोष्ट मला वाटते धनसंपत्ती म्हणा, असं असेल, की हो. या गोष्टी प्रभूजी, संतोषी स्वतःच्या ह्याच्यासाठी आपल्याला जे जीवन मिळालेलं आहे, मनुष्य जीवन मिळालेलं आहे, त्याच्यासाठी कृतज्ञ राहावं. इज इट राईट? बरोबर आहे माताजी. कृतज्ञ राहावं आणि त्याचा उपयोग करावा, ज्या गोष्टींसाठी भगवंतांनी ते जीवन आपल्याला दिलेलं आहे. धन्यवाद ठीक प्रभूजी. आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आध्यात्मिक जीवनामध्ये आपण शिकतो सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग. सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंगला म्हणतो साधी राहणी आणि उच्च विचार. आणि बाहेरचे जे भौतिकवादी लोक आहेत त्यांचं उलट असतं प्रभुजी माताजी. त्यांचं असतं उच्च राहणी आणि नो विचार. काही विचार करायचा नाही. उद्याचं उद्या बघता येईल. जसं आज मला छान वाटेल तसं मी राहील. बाकीच्या परिणामाची चिंता करायची नाही. हे झालं भौतिकवादी व्यक्तींचे विचार. परंतु एका भक्ताची जी विचारसरणी असते ती आहे साधी राहणी आणि उच्च विचार, की जास्त जास्त आपण काय म्हणतो त्याला बारदाना किंवा जास्त आपला जो व्याप आहे तो वाढवायचा नाही. जे भगवंतांच्या दयेने आहे ते मॅनेज करा आणि आध्यात्मिक जीवनाकडे आपला वेळ, आपलं जे अ, शक्ती आहे ती जास्तीत जास्त केंद्रित करण्याचा, उपयोगात आणण्याचा प्रयत्न करा. आपले चाकर किंवा अधीन जनांना आधार देणे, म्हणजे आपल्यावर जे कोणते डिपेंडंट आहेत, अवलंबून आहेत, असे नोकर-चाकर किंवा घरातले पण जे अवलंबून असणारे सदस्य आहेत, त्यांना आधार देणे. तर भीष्मदेव सांगत आहेत, की बेसिक म्हणजे प्राथमिक लेव्हलला ह्या 8-9 गोष्टी आपण पालन करायला पाहिजे. आणि त्यानंतर ब्राह्मण पात्रतेसाठी विशेषतः भीष्मदेव सांगत आहेत, की इंद्रिय निग्रह. इंद्रिय निग्रह म्हणजे इंद्रियाचं काटेकोरपणे नियंत्रणात ठेवणे. जसं की आपण इथे पण सर्वात पहिला जर पात्रता पाहिली जी भगवंत कृष्ण सांगत आहेत 18व्या अध्यायामध्ये, त्याच्यामध्ये शम, दम दुसरं सांगितलेलं आहे. पहिल्यांदा शांत असलं पाहिजे. दुसरं इंद्रियांवर पूर्णपणे नियंत्रण. दमः म्हणजे सेल्फ कंट्रोल, सेन्स कंट्रोल. इंद्रियांवर पूर्णपणे नियंत्रण असलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपण बघतो, की भागवत आणि भगवद्गीता किंवा दुसरे कोणतेही प्रामाणिक श शास्त्र तुम्ही पहा, याच्यामध्ये जे मुद्दे सांगितले ते एक दुसऱ्यांना मॅच करतील. एक दुसऱ्यांना कन्सिस्टंट सिंकमध्ये असतील. वेगवेगळे सापडणार नाही तुम्हाला. ब्राह्मण वर्गासाठी इंद्रिय निग्रह सांगितलेला आहे आणि त्याच प्रमाणे जे स्वतःच्या सवयी आहेत, त्या नेहमी एका धर्माच्या तत्वांप्रमाणे नियमित असल्या पाहिजेत. जे मनुष्य असतात, ते नियमाचं जीवन पालन करतात. जे प्राणी असतात, ते इम्पल्सिव्ह. इम्पल्सिव्हला आपण मराठीमध्ये काय म्हणतो?
आत्ता वाटलं आणि लगेच ती गोष्ट केली. इम्पल्सिव्हला काय म्हणतो आपण मराठीत? आवेग 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 आवेग, आवेग. ग ना? हा हो हां, आवेग म्हणजे वेग आवेग. ज्याला म्हणतो ना. हा. हां, की मनाला एखादी गोष्ट वाटली आणि लगेच केली त्याचा सारासार विचार न करता. तर हा फरक आहे. मनुष्य म्हणजे सारासार विचार, सदसद विवेक बुद्धीचा वापर करून विचार करून कार्य करणे आणि प्राणी म्हणजे आवेगाने एखादी कृती करणे. तर शास्त्र सांगत आहे, की हे नियमन बाहेरचं आणि मनामधलं जोपर्यंत आपण आचरणात आणू, ते झाले खरे ब्राह्मण वर्गाचे गुण. आणि आपण आता पाहू क्षत्रियांसाठी कोणते गुण सांगितलेले आहेत. संजना माताजी पुढे चला शास्त्रे क्षत्रियांसाठी. हो प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. शास्त्रे क्षत्रियांसाठी अर्थात शासनकर्त्या वर्गातील व्यक्तींसाठी असा विशेष आग्रह धरतात की त्यांनी दान करावे, परंतु कोणत्याही स्थितीत दान स्वीकारू नये. आधुनिक शासनकर्ते काही शासकीय समारंभासाठी वर्गणी घेतात, परंतु कोणत्याही शासकीय समारंभात नागरिकांना दान मात्र कधीच करीत नाही. हे शास्त्रज्ञाच्या विरुद्ध आहे. शासक वर्ग हा शास्त्र पारंगत असला पाहिजे, परंतु त्यांनी शिक्षकाचा व्यवसाय स्वीकारता कामा नये. शासनकर्त्याने अहिंसक होण्याचे सोंग करून नरकगामी होण्याचे टाळले पाहिजे. कुरुक्षेत्राच्या रणांगणात जेव्हा अर्जुन अहिंसक होण्याचा प्रयत्न करू लागला, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याची बत्सरना केली. निर्धाराने अहिंसेचा मार्ग स्वीकारू पाहणाऱ्या त्याला कोणत्याही भित्र्या मनुष्याला राष्ट्रपतीच्या पदावर आरूढ होता येऊ नये. पूर्वीचे राजे हे नीती, युद्धज्ञान, औदार्य अशा गुणांनी पूर्ण पुरुष होते, परंतु म्हणून राजसत्तेचे संगोपन होणे आवश्यक आहे. मात्र त्यांना राजाच्या कर्तव्याचे पद्धतशीरपणे प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. युद्ध समयी राजाने किंवा राष्ट्रप्रमुखाने शत्रूचा घाव न घेता मागे परतू नये. आजचा तथाकथित राजा रणांगणावर कधीही जात नाही. मिथ्या प्रतिष्ठेच्या आशेने तो लढणाऱ्या सैनिकांना कृत्रिम रीतीने उत्तेजन देण्यात अतिशय निष्णात असतो. शासनकर्त्या वर्गाचे ज्या क्षणी वणिक वृत्तीच्या आणि श्रमिकांच्या टोळीत रूपांतर होते, त्या क्षणी शास्त्र यंत्रणा प्रदूषित होते. शास्त्राने धन्यवाद. हां, धन्यवाद. हरे तर इथे क्षत्रियांबद्दल सांगितलंय शास्त्रामध्ये, भागवतामध्ये, की क्षत्रिय या शब्दाचा अर्थ होतो क्षत्रायते इति. क्षत म्हणजे क्षतिग्रस्त होणे, म्हणजे कोणती इजा होणे वगैरे. तर क्षत त्रायते, त्रायते म्हणजे संरक्षण करणे. तर असा व्यक्ती जो की एका सामान्य जीवाचा कोणत्याही इजा होण्यापासून, कोणत्याही संकटापासून संरक्षण करत आहे, असा संरक्षण देण्यासाठी पात्र असणारा व्यक्ती म्हणजे क्षत्रिय. आणि अशा क्षत्रिय वर्गासाठी शास्त्रामध्ये सांगितलंय, की खोटी अहिंसा ही काही उपयोगाची नाही. उदाहरण मी आपल्याला देतो, की उदाहरणार्थ कुठेतरी सशस्त्र दरोडा पडलाय आणि कोणत्या व्यक्तीला इजा करून त्याच्याकडचे पैसे लुबाडण्यात आलेले किंवा कोणत्या व्यक्तीचा जीव घेतला गेलेला आहे आणि त्याच्याकडचं पैसे, धनसंपत्ती लुबाडण्यात आलेली दरोडेखोरांकडून. त्या दरोडेखोरांना पकडून तुम्ही अहिंसा नाही पालन करू शकत. कारण तुम्ही जर अहिंसेचं पालन केलं, तर बाकीच्या दरोडेखोरांना कधी वचक बसणार नाही आणि कुणालाच जे लॉ अबायडिंग सिटिझन म्हणतात, कायद्याचं पालन करणारे नागरिक, कुणालाही कायद्याची भीती राहणार नाही. त्याच्यामुळं शास्त्रात सांगितलंय, की शासनकर्त्यांना कडक शासन करता आलं पाहिजे, जेणेकरून सामान्य व्यक्ती, सामान्य मनुष्य हा विना भीतीने, अभयाने राहू शकेल. ज्या प्रकारे आपण उदाहरण बघतो भागवतामध्ये, की परीक्षित महाराजांना ज्यावेळेस दिसलं, की धर्माच्या रूपामध्ये जो बैल आहे, तो त्याच्या 4 पायांपैकी 3 पाय कापल्या गेले होते एका अ, काळ्या कलीपुरुषाकडून आणि परीक्षित महाराज लगेच त्या कलीपुरुषाला काही समजून वगैरे सांगत बसले नाहीत. त्यांनी स्वतःची तलवार लगेच काढली आणि त्या कलीपुरुषाला शासन करण्यासाठी, त्याला शिक्षा देण्यासाठी तयार झाले होते परीक्षित महाराज. तर सांगण्याची गोष्ट अशी, की शासनकर्ते जे आहेत, त्यांना कडक शासन करता येणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून समाजामध्ये कायद्याचा धाक राहावा. परंतु शास्त्र सांगतं, की आजकालचे शासनकर्ते कसे झालेले आहेत? आजकालचे शासनकर्ते असे आहेत, की स्वतःच्या सैन्याला म्हणा, स्वतःच्या देशाला म्हणा,
युद्धामध्ये लावून टाकणार आणि स्वतः एकदम सुरक्षित सेफ हाऊस मध्ये पूर्णपणे सुरक्षित ठिकाणी राहणार. ते शास्त्राला मान्य नाहीये. शास्त्रामध्ये अगोदरच्या काळामध्ये सांगितलंय, की जे राजे होते, नेते होते, ते स्वतःच्या उदाहरणातून दाखवायचे, स्वतः पुढे असायचे अ, युद्ध करण्यामध्ये आणि आपल्या प्रजेचं रक्षण करण्यामध्ये. परंतु आजकाल तसं राहिलेलं नाहीये. आणि प्रभुपादजी लिहित आहेत इथे तात्पर्यामध्ये, की ज्यावेळी शासनकर्त्या वर्गामध्ये कुणाची भरती होते, एकतर वणिक वृत्तीच्या म्हणजे ज्यांची व्यापारी वृत्ती आहे, स्वतःसाठी पैसे जमा करा किंवा अ, आ, पैशाच्या रूपात फायदा मिळवण्याची, कमवण्याची इच्छा आहे किंवा श्रमिकांची म्हणजे क्षुद्र मेंटॅलिटी, की जसं की जे लोअर टाइप्स ऑफ एन्जॉयमेंट ज्याला म्हणतो आपण, इंद्रिय भोगामध्ये वगैरे त्यांची रुची जास्त आहे. त्या गुणाच्या आधारावर जर आपण पाहिलं, तर 99.99% जी लोकसंख्या आहे आज, ती कोणत्या प्रवृत्तीची आहे? म्हणजे शूद्र प्रवृत्तीची, की त्यांची जी आनंदाची जी व्याख्या आहे, जी मेंटॅलिटी आहे, ती आहे इंद्रिय उपभोग करण्याची. बाकीचं काय व्हायचं ते हो, नियमाचं पालन करण्याची बिलकुल तयारी नाहीये. तर अशा लोकांचं ज्यांची की पात्रता नाहीये शासन करण्याची, त्यांची शासनकर्त्या म्हणून जर निवड झाली, तर शास्त्र सांगत आहे की पूर्ण शासन यंत्रणा ही करप्ट होऊन जाते, प्रदूषित होऊन जाते. त्याचप्रमाणे वैश्यांसाठी पण काही नियम सांगितले आहेत. संजना माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. शास्त्राने शास्त्र शास्त्राने वैश्यानं अर्थात व्यापारी वर्गात गायींचे रक्षण करण्यात विशेषत्वाने सांगितले आहे. गायींचे रक्षण म्हणजे दही, लोणी इत्यादी दुभत्या पदार्थांची वृद्धी होय. कृषी आणि अन्नधान्याचे वितरण ही व्यापारी वर्गाची मुख्य कर्तव्य आहे. तसेच त्यांना वेद ज्ञानाची पार्श्वभूमी हवी व दान देण्याचे प्रशिक्षण हवे. शास्त्रांनी क्षत्रियांकडे जसा नागरिकांच्या संरक्षणाचा भार सोपवला होता, त्याप्रमाणे पशु संरक्षणाचा भार वैश्य वर्गाकडे सोपवला होता. प्राणी हत्या ही समाजाच्या रानटीपणाचे लक्षण आहे. मानवासाठी कृषी उत्पादने, फळे व दूध हा पुरेसा आणि योग्य आहार आहे. मानवी समाजाने पशूंच्या संरक्षणाकडे अधिक लक्ष द्यावयास हवे. औद्योगिक प्रतिष्ठाने जेव्हा व्यक्तींना मजूर म्हणून स्वीकारतात तेव्हा त्यांच्या उत्पादक शक्तीचा दुरुपयोग होतो. विविध प्रकारच्या उद्योगातून तांदूळ, गहू, धान्य, फळे, दूध, भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन होत नाही. यंत्रे आणि यंत्रसाधनेही त्यात गुंतलेल्या हितसंबंधित लोकांच्या राहणीमानातील कृत्रिमता वाढवतात व सहस्रावधी लोकांना अर्धपोटी व असंतुष्ट ठेवतात. सुसंस्कृतपणाचा असा स्तर असता कामा नये. भाऊजी धन्यवाद. वाचू. हां, धन्यवाद. हरे कृष्ण. तर वैश्यांबद्दल इथे सांगितलं आहे, की कृषी, गोरक्ष, वाणिज्य. वैश्यांसाठी जो वाणिज्य, व्यापाराचं विशेष प्रकारे सांगितलंय, की त्यांनी व्यापार करायला पाहिजे आणि त्यासोबतच गोरक्षा, गायींचं रक्षण करायला पाहिजे. की वैदिक संस्कृतीमध्ये सांगितलंय, की ज्या संस्कृतीमध्ये गायी या आनंदी असतील, त्यांना हिंसेची भीती वाटणार नाही, अशा संस्कृतीमध्ये स्वाभाविकतः भरभराटी निश्चित होईल. आणि खरं जी संपत्ती आहे, खरं जे एखाद्या राज्याच्या, राष्ट्राच्या ऐश्वर्याचं जे प्रतीक आहे, ते प्रतीक हे नाही की किती कारखाने आहेत किंवा किती इंडस्ट्रियलायझेशन, किती आधुनिकरित्या कारखान्यांचं जाळं बनलेलं आहे. ते एखाद्या राष्ट्राच्या आधुनिकतेचं, विकासाचं लक्षण नाहीये. एका राज्याच्या, राष्ट्राच्या विकासाचं लक्षण आहे, की तिथल्या गायी, सामान्य व्यक्ती, इन्क्लुडिंग जे लहान मुलं आहेत, वृद्ध व्यक्ती आहेत, स्त्रिया आहेत, यांचं रक्षण किती चांगल्या प्रकारे केलं जातं. विशेषतः वाणिज्य म्हणजे वैश्यांसाठी सांगितलंय गोरक्षण करायला पाहिजे आणि अन्नधान्याची जी हे आहे, जोपास आहे ते करायला पाहिजे. त्याचं उत्पादन व्यवस्थित करायला पाहिजे आणि अंततः कृषी उत्पादने असू द्या, फळ असू द्या, भाज्या असू द्या, दूध असू द्या, हे मनुष्यांच्या आहारासाठी योग्य आहे. आजकाल आपण पाश्चात्य संस्कृतीमध्ये बघतो, की इतके साऱ्या मशीन्सचं, इतक्या साऱ्या औद्योगिकरित्या कत्तलखाने उघडलेले आहेत, की जिथं पशूंना मारण्यासाठी आणि त्यांचं मांस तयार करण्यासाठी पूर्णपणे मशिनरीचा उपयोग करण्यात येत आहे. तर शास्त्र सांगतात, की अशा प्रकारे
ज्यावेळेस आपण औद्योगिक प्रगतीचा चुकीचा वापर करतो, अशा समाज व्यवस्थेमध्ये शांतता असणं हे शक्यच नाहीये, अशक्य आहे. जिथं तुम्ही गायी आणि बाकीचे पण जे प्राणी वासरं जसं तुम्ही अ, पाश्चात्य संस्कृतीमध्ये जर युरोपमध्ये पाहिलं, इव्हन अमेरिकेमध्ये पाहिलं आणि भारतात पण काही-काही ठिकाणी असे प्रकार घडत आहेत प्रभूजीज, माताजीज, की औद्योगिक म्हणजे कारखान्याचे कारखाने आहे जिथे पशु प्राण्यांची कत्तल केली जाते केवळ आणि केवळ मनुष्यांच्या जिभेसाठी. तर शास्त्र सांगते, की ज्यावेळेस निसर्गाने आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, अन्नधान्य दिलेलं आहे, फळ, भाज्या दिलेल्या आहे, तर आपलं स्वतःचं शरीर मेंटेन करण्यासाठी, जगवण्यासाठी बाकीच्या जीवांवर आपल्याला उठण्याची गरज नाहीये. तर हे झालं वैश्यांचे कर्तव्य आणि आता अंततः आहे शूद्र. हे पण कळणं खूप आवश्यक आहे, कारण मी सांगितलं आपल्याला काही वेळापूर्वी, की गुणांनी जर पाहायला गेलं, तर आजच्या समाज व्यवस्थेतला 99.99% लोकवर्ग हा थोड्या किंवा अधिक प्रमाणामध्ये ह्या शूद्र मेंटॅलिटीचे गुण आहेत. तर याचा अर्थ असा नाही, की आपण ह्याच गुणांवर पूर्ण जीवन घालवावं. हळू-हळू आपण बाकीचे जे गुण सांगितले आहेत शास्त्रामध्ये, ते जोपासण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून आपण आध्यात्मिक गुणांना पण जोपासू शकू. हां, माताजी. शूद्र वर्ग हा हो, प्रभूजी. हरे कृष्ण. शूद्र वर्ग हा अल्पबुद्धीच्या लोकांचा वर्ग असतो. त्यामुळे त्यांना स्वातंत्र्य असे नसते. त्यांनी वरिष्ठ वर्णातील लोकांना आपली सेवा प्रामाणिकपणे द्यावी, हेच त्यांचे कार्य आहे. वरिष्ठांची केवळ अशी सेवा देऊन सुद्धा शूद्र वर्गाला सर्व सुखसोयी मिळू शकतात. शूद्रांच्या बाबतीत असे विशेषत्वाने सांगितले आहे की त्यांनी धनाचा संशय करू नये. त्यांनी असा संपत्तीचा संशय केला की त्याचा मद्यपान, व्याभिचार व जुगार या पापकर्मांसाठी दुरुपयोग झालाच म्हणून समजावे. मद्यपान, व्याभिचार आणि जुगार ही समाज शूद्रत्वाच्याही खाली अधपतित झाल्याची लक्षणे आहेत. वरिष्ठ वर्णीयांनी शूद्र वर्गाच्या निर्वाहाची काळजी सदैव घेतली पाहिजे. तसेच त्यांना स्वतःची वस्त्रे त्यांनी दिली पाहिजे. आपला धनी जेव्हा वृद्ध आणि अपंग होईल तेव्हा कोणाही शूद्राने त्याचा त्याग करता कामा नये. उलट धन्यानेही आपल्या सेवकांना सर्व दृष्टीने सुखी व संतुष्ट ठेवले पाहिजे. कोणताही यज्ञ प्रारंभ करण्यापूर्वी शूद्रांना भरपूर अन्न, वस्त्र देऊन संतुष्ट केले पाहिजे. आजच्या युगात कित्येक समारंभ होतात, त्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात, परंतु श्रमिक वर्गाला मात्र भरपूर अन्न, वस्त्रे इत्यादी देऊन संतुष्ट करावे हे होत नाही. त्यामुळे हा वर्ग असमाधानी राहून विविध आंदोलने करतो. हां, धन्यवाद. हां. तर मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो, हे पटवून सांगण्यासाठी, की आजकालची 99.99% जे वर्किंग क्लास आहे, आपली मेंटॅलिटी इन्क्लुडिंग मी सगळेच सामान्यतः धरू, या वर्गामध्ये कशी आहे. तुम्ही भारतातलं सर्वात लुक्रेटिव्ह फील्ड कोणतं आहे प्रभूजीज, माताजीज? ज्यामध्ये आपली सर्व्हिस इंडस्ट्री खूप ग्रो होते आणि मागच्या 10-20 वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे त्या वर्गामध्ये. कोणतं फील्ड आहे आपलं असं भारतातलं? इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी का? आयटी हां, आय-टी, IT हां, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फील्ड. तर तुम्ही सामान्यरित्या म्हणू शकता, की निश्चित भारताच्या अर्थव्यवस्थेला म्हणा किंवा भारताच्या समाज व्यवस्थेत म्हणा, मोठं कॉन्ट्रिब्युशन राहिलेलं आहे. मध्यमवर्गीयांचा जीवनाचा स्तर त्याच्यामुळे वाढलेला आहे, मान्य आहे. पण अंततः शास्त्रात काय सांगितलंय बघा, की जर एखाद्या व्यक्तीची मेंटॅलिटी, मानसिकता जर शूद्र मेंटॅलिटी आहे. शूद्र मेंटॅलिटीचा अर्थ काय? की लोअर टाइप ऑफ एन्जॉयमेंट म्हणजे इंद्रिय तृप्तीमध्ये ज्यांचा इंद्रिय उपभोग करण्यामध्ये जास्त वृत्ती लागलेली आहे, त्यांच्याकडे जर एक्स्ट्रा पैसा आला, तर शास्त्र सांगत आहे 3च ठिकाणी तो पैसा वापरला जाईल आणि तो आपण प्रॅक्टिकली बघू शकतो आज. मद्यपान, व्याभिचार आणि जुगार. तर मी तुम्हाला आश्चर्य वाटेल आपल्याला ऐकून प्रभूजीज, माताजीज, की इथे सिंगापूरमध्ये जे कॅसिनो आहे. कॅसिनो म्हणजे जुगार खेळण्याची जागा. जुगार म्हणजे आपल्या इथे जुन्या काळचा जुगार नाहीये. आधुनिक जुगार म्हणता येईल तुम्हाला. वेगवेगळे रोलर वगैरे खेळून त्याच्यामध्ये 1 का 10 का 1 त्या प्रकारचे. तर ह्या जुगाराच्या ठिकाणी जे त्यांचे स्थानिक नागरिक आहेत, सिंगापूरचे लोकल सिटिझन, त्यांना जर प्रवेश पाहिजे, तर तिथलं गव्हर्नमेंट $100 चार्ज करतं. एंट्री फीस जर त्यांच्या लोकल व्यक्तीला प्रवेश पाहिजे असेल.
परंतु जे फॉरेनर आहेत, जे बाकीच्या देशांमधून आलेले आहेत नागरिक वगैरे इथे, त्यांना त्या कॅसिनोमध्ये जुगाराच्या ठिकाणी एंट्री जी आहे ती फ्री दिलेली आहे. याचा अर्थ काय दाखवतं, की गव्हर्नमेंटला पण पूर्णतः माहिती आहे, शासनाला पूर्णतः माहिती आहे, की ही जागा ही धोकादायक जागा आहे. ही जागा ही ॲडिक्टिव्ह म्हणजे व्यसन लागणारी जागा आहे. त्याच्यामुळे घरं बरबाद होऊ शकतात. परंतु स्वतःच्या लोकांचा प्रोटेक्ट करण्याचं, स्वतःच्या लोकांना वाचवण्याची मानसिकता आहे त्यांची. म्हणून त्यांनी $100 फीस लावली. परंतु बाहेरचे फॉरेनर असाल तर फुकट जा, नादी लागा आणि पैसा गमावून बसा. तर ह्या सगळ्या गोष्टी शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत, की अशा प्रकारची शूद्र मेंटॅलिटी म्हणजे इंद्रिय भोगाच्या स्तरावर उपभोग करण्याची जर प्रवृत्ती असेल, तर निश्चित थोडाही पैसा प्राप्त झाला तर मनुष्य याच गोष्टींकडे वळणार. ठीक आहे. तर आपल्यापैकी कुणाला काही याच्यामध्ये डाऊट आहे प्रभुजीच, माताजीच, की कशाप्रकारे जास्तीत जास्त आधुनिक समाज व्यवस्थेची जी मानसिकता आहे, ती याच मुद्द्यावर आपल्याला पाहायला मिळते? कुणाचं काही ऑब्जेक्शन, कुणाचा काही विचार आहेत याच्यावर? प्रभुजीच, माताजीच, हरे कृष्ण. नाही प्रभूजी. हे सगळं लाईफस्टाईल झाली प्रभूजी आता. हां, ही सगळी लाईफस्टाईल झाली आहे आणि त्या सर्व लाईफस्टाईलचा परिणाम असा आहे, की पूर्ण समाज व्यवस्था ढासळत आहे. साधं कारण सांगायचं म्हणजे आपण आधीच्या पिढीमध्ये म्हणजे आता माझ्या वडिलांच्या पिढीमध्ये मी जवळ-जवळ दूर-दूरपर्यंत विचार केला, तरी मला असं एकही केस सापडत नाही जिथं की मुलानी किंवा मुलीने, मुलगा जर नसेल तर आई-वडिलांना आपल्या सांभाळलं नाहीये. म्हणजे मी लहान असेपर्यंत माझी आजी लहान नाही, माझ्या लग्नानंतर 2-3 वर्षापर्यंत आजी माझी जिवंत होती. म्हणजे बायको घरात आल्यानंतर बायकोची सासू आणि सासूची सासू पण घरामध्ये उपस्थित होती. तर ही आपली खरी वैदिक व्यवस्था आहे, समाज व्यवस्था. आणि मी लहान असेपर्यंत प्रभुजीत माताजी दूर-दूरपर्यंत कोणत्याच नातेवाईकांमध्ये डिव्होर्सला पण काय घटस्फोट हे दुर्मिळ होतं. ऐकण्यात नव्हतं जवळपास. पण आजकाल समाज व्यवस्थेच्या ढासळण्याचं आपल्याला डोळ्याच्या समोर लक्षणं दिसू शकतात, की मुलं करोडपती आहेत, पण आई-वडिलांना सांभाळण्याची मानसिकता नाही. म्हणजे एवढी छोटी बुद्धी होऊन बसली त्यांची, की आम्ही ज्यावेळेस लहानपणी राहायचो, कितीतरी वर्ष मोठे होईपर्यंत 2 रूमच्या घरामध्ये राहिलो आणि 2 रूमच्या घरामध्ये 2 भाऊ, मी आणि मोठा भाऊ, आई-वडील आणि आजी आम्ही एवढे सगळेजण राहायचो. आणि कधीच मला आई असं म्हटलेलं लक्षात नाही, की घर खूप छोटं आहे किंवा मॅनेज करायला अवघड जात आहे. परंतु आजकाल 2-2, 3-3 BHK फ्लॅट असून पण आई-वडील जड होतात मुलांना. आई-वडिलांना ठेवण्यासाठी जागा राहत नाही. तर ही सगळी कशाची लक्षणं आहेत? ही सगळी समाजाच्या अधःपतनाची लक्षणं आहेत आणि त्या अधःपतनाचं कारण म्हणजे ज्या प्रकारचे गुण आपण जोपासत आहोत. तर आई-वडिलांची काळजी घेण्याचं एक गोष्ट सांगितलं आपण. त्याच प्रकारे शास्त्र सांगतं, की ऑफकोर्स तो विषय खूप गहन आहे, की पतीने कशाप्रकारे पत्नीचं संरक्षण करायला पाहिजे. तिला अशी व्यवस्था घरात द्यायला पाहिजे, जेणेकरून आध्यात्मिकता पालन करण्यासाठी पोषक वातावरण मिळावं. पत्नीसाठी आणि मुलांसाठी पण. आणि त्याच प्रकारे पत्नीने कशाप्रकारे पतीला सपोर्ट करायला पाहिजे, जेणेकरून तो घर आध्यात्मिक प्रगतीसाठी चालवण्यासाठी त्याला पाहिजे तो सपोर्ट प्राप्त होईल. तर ही जी वैदिक संस्कृतीची व्यवस्था सांगितली आहे, त्याचं पूर्णपणे अधःपतन झालेलं आपण पाहतो आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ह्यांचे जे प्रकारचे गुण सांगितलेत आणि एका स्तरावरून दुसऱ्या स्तरावर आपण कसे गुण जोपासायला पाहिजे, भक्तीमध्ये वर जाण्यासाठी, ते सर्व अधःपतन होताना आपण आता पाहत आहोत प्रत्यक्ष डोळ्यांनी. आपल्यापैकी कुणाचं काही याच्यावर कॉमेंट आहे प्रभुजीस, माताजीस? हरे कृष्णा. आपल्याला अरे प्रभूजी, हां, माताजी. हरे कृष्णा. प्रभूजी आता हे 4 वर्ण जे आहेत, जर कोणाला जो शूद्र वर्णामध्ये आहे, त्याला तर असं वाटलं की आपण भक्ती वगैरे करून सगळं वेदपठण वगैरे करून ब्राह्मण होऊ शकतो. तर तो असा होऊ शकतो का? बिलकुल माताजी. मी तुम्हाला एक शास्त्रामध्ये श्लोक दाखवतो.
खूप सारे श्लोक आहेत. तर त्याच्यापैकी एखादे 2 दाखवतो मी तुम्हाला. शास्त्रामध्ये सांगितलंय, की "किब विप्र किब न्यासी शूद्र केणे नय, येई कृष्ण तत्ववेत्ता सेई गुरु होय." की भगवत भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी व्यक्ती कोणत्याही बॅकग्राऊंडचा असू द्या माताजी, काही हरकत नाही. इनफॅक्ट श्रील प्रभुपाद नेहमी सांगायचे, की आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संस्था, या संस्थेची स्थापना त्याच्यासाठी झालेली, जेणेकरून लोकांना हे वेगवेगळे शास्त्रात दिलेले जे गुण आहेत, स्वतःची आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी ते गुण कळू शकावेत, ते गुण जोपासण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी, शिकवण मिळावी आणि जेणेकरून ते शुद्ध भक्तीच्या स्तरावर यावे. तर शुद्ध भक्तीला येण्यासाठी कोणतीच लिमिटेशन नाहीये, की व्यक्ती ह्याच कुळात जन्माला पाहिजे, त्याच कुटुंबात जन्माला पाहिजे. क्लिअर आहे संजना माताजी? हो प्रभूजी. मग प्रभूजी असं होतं तर मग कर्णाला जे आहे त्याला सूतपुत्र म्हणून का म्हणजे त्याला हिणवलं गेलं त्यावेळी, कारण की तो तर युद्ध म्हणजे पारंगत होता. त्या पारंगत होता तो त्या क्षेत्रामध्ये, म्हणजे क्षत्रिय सारखा होता, तर तो क्षत्रियच पण काही कारणास्तव त्याला सूतपुत्र म्हणून हे निर्वावं तर लागलं. हे बघा, की कर्णला जरी युद्ध कलेच्या बाबतीत तो खूप पारंगत होता, परंतु त्या खरंच जर क्षत्रिय स्तरावरची बुद्धी किंवा गुण जर आपण गृहीत धरायला गेलं, तर भगवंतांनी कर्णाला सांगितलेलं कुरुक्षेत्र युद्ध होण्याच्या अगोदर, की "हे कर्णा, तू कुंतीचा मुलगा आहेस." आणि हे पण सांगितलं गेलेलं युधिष्ठिर महाराजांकडून स्वतः, की जर पांडव हे युद्ध जिंकले, तर जर कर्ण पांडवांच्या बाजूने आला, तर युधिष्ठिर महाराज नाही, परंतु कर्ण हे राजा होतील सर्वात मोठे असल्यामुळे. परंतु त्याची जी मानसिकता होती, की इथे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत स्वतः सांगत आहेत. कृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात, की "सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज." की बाकीचे सर्व जे धर्माची तत्व आहेत ते बाजूला ठेवा, परंतु भगवंतांची जी आज्ञा आहे, ती सर्व तत्वांवर सुपरसीड करते. ती श्रेष्ठ ठरते. तर भगवंत इथे स्वतः सांगत आहेत, की "हे कर्णा, तू हे एक सत्य आहे. तू यांचा मुलगा आहेस. धर्माच्या बाजूने ये." परंतु त्यांनी नकार दिला. धर्माच्या बाजूने म्हणजे भगवंतांनी जे सांगत आहेत ते हे करण्यासाठी. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, खरंच जर क्षत्रिय गुण असतील, तर ज्यावेळेस द्रौपदीचा अपमान होत होता असंच सभेमध्ये कौरवांच्या, त्यावेळेस कर्ण हा पण हसत होता. त्या पतिव्रता स्त्रीचा अपमान होत असताना. हे क्षत्रियाचं लक्षण नाहीये. तर क्षत्रियाचं लक्षण म्हणजे केवळ हे नाही, की युद्ध कलेमध्ये पारंगत आहे, पण बाकीच्या गुणामध्ये मार खात आहेत. त्याला क्षत्रिय नाही म्हणता येणार माताजी. ठीक आहे? तर ह्या काही कारणांमुळे ज्यावेळेस कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर कर्णाचं रथाचं चाक अडकलं होतं मातीमध्ये आणि कर्ण ते चाक बाहेर काढण्यासाठी उतरला होता आणि कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, की "बाण मार." त्यावेळेस कर्णाने कृष्णाला सांगितलं, की धर्माला अनुसरून नाहीये. तर कृष्णांनी पूर्ण यादी काढली कर्णाची, की "यावेळेस तुझं धर्माचं ज्ञान कुठे गेलं होतं? ज्यावेळेस तू त्याचा उपयोग करायला पाहिजे होता आणि त्या गोष्टीला विरोध करायला पाहिजे होता, पण तू सपोर्ट करत राहिलास डायरेक्टली, इनडायरेक्टली." तर त्या सर्व निकषांवर पण ठरलं जातं, की हा व्यक्तीची मानसिकता काय आहे किंवा कोणत्या स्तरावरचा आहे. ठीक आहे माताजी? हो प्रभूजी. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. असेच बरेचसे काय म्हणतात गैरसमज किंवा संकल्पना बऱ्याच व्यक्तींबद्दल आहेत. इव्हन या व्यक्तीबद्दल एकलव्याबद्दल पण बऱ्याच लोकांच्या संकल्पना आहेत, की एकलव्य तर एवढा धनुर्विद्येमध्ये पारंगत होता, मग द्रोणाचार्यांनी त्याचा अंगठा का मागितला? तर त्याचं पण वर्णन महाभारतामध्ये, शास्त्रामध्ये दिलेलं आहे, की धनुर्विद्येमध्ये पारंगत होता, परंतु जी मानसिकता होती, ती द्रोणाचार्यांनी पाहिली. एकलव्याच्या बाबतीत एक छोटीशी घटना सांगतो, की द्रोणाचार्यांनी एकदा पाहिलं, जंगलामध्ये एक कुत्रा ज्याच्या पूर्ण तोंडामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बाण मारलेले होते आणि तो अ, व्याकुळ होऊन आणि म्हणजे व्यावळत काय म्हणतो? विव्हळत होता तो कुत्रा आणि त्यावेळेस द्रोणाचार्यांनी पाहिलं, की ह्या कोणत्या यानी म्हणजे बाण मारण्याने धनुर्विद्येमध्ये पारंगत असणाऱ्यांनी हे कार्य केलंय आणि नंतर द्रोणाचार्यांना कळालं, की
एकलव्याने हे केलंय. तर ज्यावेळेस खरीच क्षत्रिय मानसिकता असती, त्या अशा म्हणजे जो प्राणी स्वतःचं संरक्षण करू शकत नाही, अशा चिंधी प्राण्याला तुम्ही हे नाही वापरू शकत, धनुर्विद्या नाही वापरू शकत. खरंच जर तुमच्यामध्ये ती हे आहे क्षत्रियाची शूरवीरता आहे, तर तुम्ही जे जंगली प्राणी आहेत, म्हणजे वाघ असू वगैरे, त्यांना सामोरं जा. कुत्र्याला बाण मारून तुम्ही काय हे दाखवत आहात, धनुर्विद्येची पारंगतता. तर ही ज्यावेळेस मेंटॅलिटी द्रोणाचार्यांनी पाहिली, की ह्या व्यक्तीला जरी धनुर्विद्या दिली, तर त्याचा उपयोग काय होईल? दुरुपयोग होईल अशा कार्यासाठी. त्यावेळेस त्यांनी ठरवलं, की हा पात्र नाहीये गुणांनुसार आणि त्यांनी अंगठा मागून घेतला. तर सांगण्याचा हेतू असा, की शास्त्र कधीही कोणत्याच व्यक्तीबद्दल अनजस्ट नाहीयेत. अनजस्ट म्हणजे अ, एखाद्या गोष्टीसाठी पात्र असूनही त्याच्यासोबत कधी अन्याय केलेला नाहीये. ठीक आहे? माताजी. हरे कृष्ण. हा तर खूप प्रभूजी. खूप खूप धन्यवाद. हा थोडासा मोठा तात्पर्य आहे. तर आपण जे शेवटचं हे जे भाग आहे तात्पर्याचा, हे पुढच्या वेळेला आपण चर्चा करू. ठीक आहे? बाकीच्या भक्तांचा काही प्रश्न आहे, काही टीका टिप्पणी आहे? प्रभुजीस, माताजीस. हरे कृष्ण. नाही प्रभूजी. येस प्रभूजी, हरे कृष्णा. मी कुमुद सप्तर्षी माताजी आहे मी. हां, अ, कुमुद. सुरुवातीमध्ये जेव्हा मी जॉईन झाली, तेव्हा तुम्ही जे 3 गोष्टी विचारलेल्या, की आपल्याला कसं राहावं पाहिजे, म्हणजे कसं असावं पाहिजे. तर ते ॲक्चुअली जे तिसरा जो पॉइंट आहे, तो मी जे सांगितलं तर तोच आहे का? म्हणजे संतोषी कोण जीवन राहणं. तुम्ही तुम्ही सांगितलेलं झालंय की म्हटलं. हां, तर बेसिकली माताजी संतुष्ट असणं ते तर ठीक आहे. पण मी सांगितलेला मुद्दा तो वेगळा होता. मी सांगितलेलं की स्पाउस, अन्न आणि माझ्या मते जी संपत्ती भगवंतांच्या दयेने प्राप्त झालेली, या 3 हं, गोष्टींबद्दल आपण समाधानी पाहिजे. म्हणजे तात तत तत ओके. तत्व तेच आहे, पण ह्या 3 गोष्टी शास्त्रामध्ये सांगितल्या आहेत, समाधानी राहण्यासाठी. जी. ठीक ठीक आहे? धन्यवाद प्रभूजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. धन्यवाद. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। वैष्णव ठाकुर की जय। श्रील प्रभुपाद की जय। हरे कृष्ण। हरे कृष्ण प्रभूजी. हरे प्रभूजी. कृष्ण। धन्यवाद कृष्ण। प्रभूजी. हरे कृष्ण प्रभुजी. हरे हरे कृष्ण कृष्ण। प्रभुजी. हरे कृष्ण। दंडवत।